नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील यांच्या शालेय महाविद्यालयीन रंगभूमीसाठी 5 नाट्यात्मक साहित्यदर्शने या पुस्तकातील एक होता कारवर सईचे वीणा गवाणकर साहित्य या एकांकिकेच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी दुसरा भाग वाचते. निवेदक. अमेरिकेतील कारव्हर या काळ्या निग्रोने अमेरिकेतील एका खेड्याला आपले जीवन समर्पित केले, तर एका गोऱ्या अमेरिकन तरुणीने आपले जीवन एका भारतीय खेड्याला समर्पित केलं. तिचं नाव डॉक्टर आयडा स्कडर. कारव्हरनंतर वीणाताईंनी या स्कडर यांचं चरित्र लिहिलं. या तरुणीची समर्पित रोमांचक कथा काहीशी राजपुत्र सिद्धार्थच्या कथेला समांतर जाणारी आहे. एक रुग्ण, एक वृद्ध आणि मृत्यू अशी 3 दुःखे पाहिल्यानंतर राजप्रासादाचा त्याग करून राजपुत्राने मानवी दुःखाचे निवारण करण्यासाठीच्या शोधासाठी आपले जीवन समर्पित केले. सिद्धार्थच्या त्या दुःखासारख्या 3 घटना या तरुणीने पाहिल्यानंतरही तिच्या जीवनात अशाच पातळीवरचं परिवर्तन घडलं. हे नाट्य वीणाताईंनी फार वेधक रीतीने मूर्त केले आहे. ही 20 वर्षाची गौर तरुणी जेव्हा अमेरिकेतून आपल्या आजारी आईच्या भेटीसाठी भारतात आली, तेव्हा तिची वृत्ती राजपुत्रासारखीच ऐश आरामाच्या आसक्तीची होती आणि काळ्या दरिद्री लोकांच्या भारताबद्दल घृणेची होती. किती घृणेची बघा. आयडा, हा देश आपल्याला मुळीच आवडत नाही. या खातेऱ्यात कोण राहील? अशक्य. शी, कसली धूळ, घाणेरडा, घामट, कुबट, दर्प. घाणेरडी माणसंच माणसं नुसती. सुंदर अमेरिका हाच माझा देश. अमेरिकेत कशी मज्जाच मज्जा. मित्रमैत्रिणी, गमती जमती, सौंदर्य समृद्धी काय आहेत? रिकामे तोंडे वाचलेली शून्ये नुसती. मी काय करणार? सूर्य डोक्यावर येईपर्यंत मस्त ताणून द्यायचे, मग वर्तमानपत्र वाचत लोळायचं. संध्याकाळी ड्रायव्हिंग, मग टेनिस आणि प्रत्येक रात्री कुठे ना कुठे मेजवानी जोडायची. चांगली मध्यरात्र उलटून गेल्यावर घरी परतायचं. असं आयुष्य जगणार मी माझ्या सुंदर अमेरिकेत. निवेदन. पण तिच्या आयुष्यातील ती पहिली घटना. आयडा त्या एका रात्री अमेरिकेतील मैत्रिणीला मी मज्जा करायला अमेरिकेत येत आहे अशा आशयाचं पत्र लिहायला बसलेली तेवढ्यात दूरवर कोणाची तरी चाहूल लागते. हातात कंदील घेऊन ती दरवाजाकडे येते. उंच, गोरटेला आणि पोशाखावरून उच्चवर्णीय ब्राह्मण वाटणारा एक तरुण उभा असतो. त्या तरुणाचा चेहरा फार गंभीर दिसत असतो. आयडा, काय हवंय? काही मदत हवी आहे का? तरुण प्रवेशून थरथरत्या हाताने नमस्कार करत. होय अम्मा, मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझी 14 वर्षाची पत्नी प्रसूती वेदनांनी तळमळते आहे. गावची सून तिची सुटका करण्यास असमर्थ आहे. मला कळलं की तुम्ही नुकत्याच अमेरिकेतून आल्या आहात. त्या मृत्यूच्या दारात घोटळणाऱ्या माझ्या पत्नीला वाचवा. फार उपकार होतील. आयडा, अरे रे, क्षमा करा. मी नाही, माझे डॉक्टर वडील तुमच्या पत्नीला वाचवू शकतील. त्यांनाच बोलवून आणते हा मी. तरुण क्रोधात. काय? माझ्या पत्नीवर इलाज करायला मी एका परपुरुषाला नेऊ? माझ्या घरच्या मंडळींखेरीज अन्य पुरुषाची नजर आजवर तिच्यावर पडलेली नाही. तुम्ही काय सांगता आहात ते तुम्हाला उमजलेलं दिसत नाही. आयडा, पण तिचा जीव वाचवायचा असेल तर? तरुण. परपुरुषाची नजर तिच्यावर पडण्यापेक्षा ती तशीच मेलेली परवडली. आयडा, तुम्ही काय बोलता आहात? ठीक आहे, आपण असं करू की माझ्या वडिलांच्या सोबत येते मी. ते सांगतील त्याप्रमाणे मी इलाज करते. ते नाही तिला स्पर्श करायचे, मग तर झालं. तरुण. अशक्य, अशक्य. निवेदक. आणि तो भला ग्रहस्थ पाठ फिरवून चालू लागला. तरुण निघून जातो. कंसात. काही वेळाने बाहेर चाहूल लागली. तिला वाटलं तो ब्राह्मण तरुण बाबांना घेऊन जाण्यासाठी आला असेल. ती घाईघाईने दाराशी येते. दार उघडून बोलू लागणार तोच तिला दिसतं, हा तो नव्हे,
हा दुसराच. आयडा, काय हवंय आपल्याला? तरुण प्रवेशू, माझी पत्नी. इतकी बाळणपणं सुखरूप पार पडली. या खेपेला मात्र अडली आहे. त्या सुविणेला काही जमत नाही आहे. मरणाच्या दारात पडली. मी ऐकलंय की कोणी डॉक्टर. आयडा, हो हो, देव पावला. एकीचा तरी जीव वाचतोय. हा मुसलमान म्हणजे स्पृश्यतेचा तरी काच नको. थांबा हा, मी आज जाऊन डॉक्टरांना घेऊन येते. हे घ्या, हे घ्या. तुम्हाला हवे ते डॉक्टर, माझे वडील. हवे तर मीही बरोबर येते. तरुण दचकून, पण मेमसाब, आमचे रीतिरिवाज माहीत नाहीत तुम्हाला? मुस्लिम स्त्रीच्या खोलीत फक्त निकटच्या नातेवाईक पुरुषांनाच जाता येतं. मी तुमची मदत मागायला आलोय, पुरुष डॉक्टरांची नव्हे. आयडा, पण मी तर काहीच करू शकत नाही. हे कळत नाही आहे तुम्हाला? मी काही मदत करू शकले असते तर मलाच फार आनंद झाला असता. पण मी डॉक्टर नाही आहे. तरुण, तर मग आता पत्नी मरण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. निघून जातो. तरुण, आयडा, गेला. हाही निघून गेला. यांच्या बायका मुली अल्पवयीन असल्या, त्यांच्यावर प्रेम असलं तरी ते त्यांना खुशाल मरू देतात. निवेदन. आणि हा तिसरा. मुदलियार प्रवेशू, माई, अम्मा, मी गावातील मान्यवर मुदलियार. आयडा, एवढ्या रात्री काही काम? मुदलियार तिचे पाय धरत, माझी पत्नी मृत्यूशी झगडते. मेमसाब कृपा करतील तरच तिचा जीव वाचवू शकते. आयडा, नको नको, असं जमिनीवर डोकं टेकून याचना करू नका. मी येऊन तरी काय करणार? अहो, मी काही डॉक्टर नाही. डॉक्टर माझे वडील आहेत. त्यांनाच बोलवते. फक्त तुम्ही त्यांना. मुदलियार, नाही, ते नको. मेमसाब येतील तर बरं. आयडा, माफ करा, मी येऊन काहीही उपयोग नाही. हे का उमजून घेत नाही आहात तुम्ही लोक? माझ्या हाती काही म्हणजे काही सुद्धा नाही आहे. आणि तो तिसराही निघून गेला. मी बेचैन, फक्त झोपेची आराधना. ती तरी कशी येणार? पहाट झाली. दूरवरून येणारे आवाज जवळ येऊ लागले. कसले हे आवाज? प्रेतयात्रा? एकीची, दुसरीची, तिसरीचीही. त्या तिघीही देवाघरी गेल्या. महिला डॉक्टरच्या अभावी. एका मैलाच्या परिसरात एकाच रात्रीत 3 स्त्रिया देवाघरी गेल्या. हाताच्या अंतरावर 3 मृत्यू. पुरुष डॉक्टरचा स्पर्श होऊ द्यायचा नाही म्हणून. मला त्या गोष्टींशी काहीही कर्तव्य नाही. मी काहीच करायचं नाही. क्युअर इट. गॉड गिव्ज अस द मीन्स. इलाज करता येण्यासारखा असताना तो न करणं म्हणजे? नाही, मला हे केलंच पाहिजे. ईश्वराचं कार्य आहे, हे केलंच पाहिजे. डॅडी, मी अमेरिकेला परतते. डॉक्टर होणार आहे. आणि शिक्षण संपल्यावर इथंच परत येऊन इथल्या स्त्रियांची सेवा करणार मी. निवेदन. आणि आपल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी, ज्या फिलाडेल्फियाच्या वुमन्स मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता, त्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन नंतर न्यूयॉर्कच्या कार्नेल मेडिकल कॉलेजमधून तिनं MD केलं. $10,000 गोळा करून भारतात आली आणि वेल्लूर व भोवतालच्या परिसराला आपलं जीवन अर्पण केलं. 10 बाय 12च्या छोट्या खोलीत सुरू केलेल्या रुग्णालयाचे 500 खाटांच्या प्रशस्त रुग्णालयात आणि सुमारे 100 डॉक्टर प्राध्यापकांसहितच्या मेडिकल कॉलेजमध्ये रूपांतर केलं. आपली सारी मिळकत वसतिगृहाला अर्पण केली. डॉक्टर रॉकफेलर या उद्योगपतीने लष्करी रुग्णालयाचं दिलेलं प्रमुखपद नाकारलं तिनं. महात्मा गांधींनी तिच्या रुग्णालयाला भेट दिली आणि मद्रास विद्यापीठाच्या 100 महोत्सवात जेव्हा कुलगुरूंनी पंतप्रधान पंडित नेहरूंना तिचा परिचय करून दिला, तेव्हा पंडितजी म्हणाले, आय एम ऑनर्ड. निवेदन. या चरित्राबद्दल वाचकांच्या संदर्भातील संदेश वजा अपेक्षा वीणाताईंनी काव्यात्मक शब्दात अशा व्यक्त केल्या आहेत. वाचक.
पूर्णपणे विकसित झालेल्या फुलातील परागकण वाऱ्याच्या झुळकेने इतरत्र विखुरले आणि त्यातून बीजधारणा होईल, नवीन वृक्ष जन्माला येतील, फुलतील, बहरतील. आयडाचे निर्गमन. निवेदन. लीज माइटनर म्हणजे लीजचा रंगमंचावर प्रवेश होतो. कंसात आहे, हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जिचा अणुबॉम्बची जू जननी म्हणून वर्तमानपत्रातून नाव झळकलं आणि जिची त्याच रात्री राष्ट्राध्यक्ष पत्नी एलिना रूझवेल्ट यांनी न्यूयॉर्क रेडिओवर मुलाखत घेतली. या जागतिक कीर्तीच्या मानवतावादी अणुविज्ञान शास्त्रज्ञींचं संशोधनपर सर्जन आणि सत्ता संघर्ष यांनी भरलेलं चरित्र वीणाताईंनी लिहायला घेतलं. आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ हिचा और मादाम क्युरी म्हणून गौरवाने उल्लेख करीत असे. नोबेल प्राईजसाठी हिचं नाव 15 वेळा सुचवूनही ते देण्यात आलं नाही तिला. आर्य नसलेली अनार्य ज्यू स्त्री म्हणून हिटलरच्या नाझी जर्मनीतून तिला पलायन करावं लागलं आणि स्वीडनमध्ये आश्रय घ्यावा लागला. या लीज माइटनरच्या वीणाताईंनी लिहिलेल्या चरित्रात लीजच्या चरित्राबरोबरच हिटलरच्या पाशवी नाझी जर्मनीचंही दर्शन घडवलं. लीज. मी माझ्या वयाच्या 58व्या वर्षापर्यंत बर्लिन येथील रसायनशास्त्र संस्थेत मानवाच्या संहारासाठी नव्हे तर माझ्या जर्मनी देशासाठी आणि मानवजातीच्या कल्याणासाठी युरोनियमच्या अणुविखंडनाबाबत संशोधन करीत होते. पण 1933 साली ॲडॉल्फ हिटलर जर्मन राईचचा चॅन्सलर म्हणून निवडून आला आणि त्याने पहिलं काम हाती घेतलं ते आम्हा ज्यूंना संपवून टाकण्याचं. ज्यांच्या व्यापार आणि कार्यालयांवर देशव्यापी बहिष्कार टाकण्यात आला. सरकारी कार्यालय, शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र, न्यायालय, वकिली व्यवसाय, वैद्यकीय व्यवसाय आदी सर्व क्षेत्रांमध्ये शुद्धीकरण मोहीम सुरू केली. आईन्स्टाईन, मार्क्स, फ्रॉइड, काफ्का आदी सर्व ज्यू लेखक, संशोधक यांच्या ग्रंथांची होळी होऊ लागली. त्यांचे ग्रंथ शिकवण्यावर बंदी घालण्यात आली. नवीन कायद्याने आर्य नसलेल्या ज्यूंसारख्या आर्यतरांना सर्व शासकीय कार्यालयातून आणि विद्यापीठातून काढून टाकण्याचा आदेश निघाला. मी प्रोटेस्टंट पंथाची दीक्षा घेतलेली असली तरी माझे दोन्ही कडले आजोबा आजींच्या नावापुढे आर्य नाहीत असे लिहिले. म्हणून माझा विद्यापीठ अध्यापनाचा अधिकार काढून घेण्यात आला. डॉक्टरेटसाठी विद्यार्थी घेण्यावर अलिखित बंदी आली. विद्वत सभेला जाण्यावर बंदी, व्याख्याने, शास्त्रीय चर्चेत भाग यावर बंदी. या ज्यू स्त्रीपासून संस्थेला धोका आहे असे संस्था प्रमुखच उद्गार काढू लागले. काळ्या यादीत नाव जाण्याची शक्यता बोलून दाखवली जाऊ लागली. देशाबाहेर जाण्याचा विचार करावा तर त्यावरही बंदी. पासपोर्टही नाकारण्यात आला. अशा कोंडीत मी सापडले. मग काही मित्रांच्या सहाय्याने मी गुपचूप रेल्वे मार्गाने माझ्या जर्मनी देशातून पलायन केलं आणि संपूर्ण अपरिचित अशा स्वीडन देशाचा मी आश्रय घेतला. वाचक. स्टॉकहोममधून पळून आली खरी, पण 59व्या वर्षी पुन्हा मुळे रुजवायची. परका देश, परकी भाषा, ती कावरी बावरी झाली. या वयात तिला असं रिक्त व्हावं लागलं हा मोठा आघात होता. नागरिकत्व नाही, पासपोर्ट नाही, जगायचं कसं, प्रवास कसा करायचा. 2 छोट्या सुटकेसमधून कपडे आणले, तेही उन्हाळ्यात वापरायचे. उद्या हिवाळ्यात काय. इथल्या बर्फाळ गारठ्याला तोंड कसं द्यायचं, गाठीशी एक कवडीही नाही आहे. निवेदन. तशातही या परदेशात तिनं आपलं संशोधन कार्य चालू ठेवलं. मात्र जर्मनीमधील पूर्वीच्या सहकारी संशोधकांना तिनं जे पत्र लिहिलं आहे त्यात तिचं सारं मानवी संवेदन व्यक्त झालं आहे. लीज. तुम्ही सर्वांनी नाझीसाठी काम केलं. अगदी शाब्दिक विरोधही दाखवला नाहीत. लक्षावधी निरपराधांची हत्या झाली तरी निषेधाची एकही कृती नाही. जे काही घडलं त्यात तुमच्या निष्क्रियतेचा वाटा असल्यानं
तुम्हीही त्यास जबाबदार आहात. अगदी युद्ध हरण्याच्या स्थितीत असतानाही तुम्ही कधी जर्मनीचा निरर्थक विध्वंस थांबावा म्हणून बरं काढला नाही. गेल्या काही दिवसात छळ छावण्यांतील संहाराच्या बातम्या कानी आल्या. त्या विश्वास बसू नयेत इतक्या भीषण आहेत. बाहेरच्या जगाला तुमच्याविषयी सहानुभूती वाटावी याची अपेक्षाच ठेवू नका. इथं लीजचं निर्गमन आणि इथे या एकांकिकेचा दुसरा भाग मी वाचायचा थांबतोय. धन्यवाद.